आपुले मरण पाहिले आपुले मरण पाहिले आपुले मरण पाहिले
पाहिले मी डोळा
आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, एक दिवशी होतो अहंकार याथिला, त्याच्या त्यागी झाला सुकाळ हा, फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दूर झालो, नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवण्या भाव ठेलो पायी, आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, तुका म्हणे दिले उमटोनी वरी, तुका म्हणे दिले उमटोनी वरी, केतले ते अंगी लावूनिया, आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य, किंवा तो झाला सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या उंच खडक किंवा राममाळ क्षेत्राची असणारी अधिष्ठात्री संरक्षक देवता श्री रामप्रभू, तसंच या ठिकाणी असणारी या क्षेत्राची संरक्षक अधिष्ठात्री संत देवता, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वंदनीय असणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू गुरुवर्य गुरुनाम गुरु असणारे यशवंत बाबा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही या उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, हे महान पर्व या चैत्र महिन्यात रामनवमी हनुमान जयंती ह्याच्या अगोदर जगद्गुरु तुकोबारायांचा विजेचा किंवा नाथ महाराजांच्या षष्टीचा जलसमाधीचा हा जे पर्व आहे, या पर्वामध्ये आपण जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत आणि ते श्वासोच्छ्वास चालू आहेत, जिवंत आहोत हे काही विशेष नाही. अनेक लोक जिवंत आहेत, त्यांचे श्वासोच्छ्वास चालू आहेत, पण ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ आहेत. तसे आपले नाही, आपले सार्थ आहेत. याचं कारण म्हणून भगवंतानी ज्या कारणासाठी जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जो या भिवरेच्या तिरी कट धरून या करी, पाऊले समची साजिरी अंतरी धरोणी राहीन. ज्या परमात्म्याला आपल्याला त्याच्या प्राप्तीसाठी त्या परमात्म्याचा उराउरी भेट व्हावी, साक्षात्कार व्हावा, यासाठी हा मानव देह दिलेला आहे. बाकीचे देह जे आहेत ते आहार निद्रा भय आणि मैथून याच्या पलीकडचं जीवन जाणत नाही, परंतु मनुष्य देहाला अशा प्रकारची वाणी म्हणजे बोलण्याची शक्ती दिलेली आहे आणि अशी बुद्धी दिलेली आहे की त्या बुद्धीच्या द्वारा त्या मनुष्याला केले होते याच जन्मे, त्यांनी जे करायचं म्हटलं तो या जन्मामध्ये करू शकतो. त्या ठिकाणी हे मनुष्य शरीर एक जंक्शन असं स्टेशन आहे.
की जंक्शन स्टेशनवरून उत्तर पूर्व दक्षिण ईशान्य नैऋत्य सगळीकडे गाड्या सुटतात. तसं हे मनुष्य देहामध्ये जर आपण म्हटलं देवाची होईन ते होती, मी भगवत स्वरूपाला प्राप्त होईल तर त्याला होता येतं, नरकाला जाईल म्हटलं तर जाता येतं, पुन्हा मी मनुष्य जन्माला येईल म्हटलं तरी येता येतं, पशु पक्षी स्वापद यांच्याही जन्माला जाता येतं. म्हणजे हे मनुष्य शरीर आपल्याला जर मिळालेलं आहे त्याचा खरा विनियोग आपल्याला व्हावा. आपण ज्यासाठी परमात्म्याने हे देह दान दिलेलं आहे त्या देहाचा उपयोग त्याच्याच प्राप्तीसाठी करावा अशी सद्बुद्धी आपल्याला भगवंताने दिली. आणि म्हणून आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी हे उंच खडक हे गाव नाही, हे एक प्रकारचं क्षेत्र आहे. उंच खडक या खडक शब्दाचा अर्थ आहे की ज्या ठिकाणी खडकावर किती पेरलं तर उगवत नाही, त्याप्रमाणे संत सांगतात की देव पाहावो देव पाहावो उंचपदी उभे राहो. भगवंताला पाहायचं असेल तर तितकं भगवंत जितका उंच आहे म्हणजे उच्च आहे, म्हणजे भगवान परमात्मा जितका गंभीर आहे अगम्य आहे त्याला जाणायचं झालं तर तितकी सूक्ष्म आणि पवित्र बुद्धी ज्या ठिकाणी असेल तोच त्या परमात्म्याला जाणू शकतो, त्याचा साक्षात्कार करू शकतो. या गावाची असणारी जी परंपरा आहेत, बाबांसारख्या अवतारी कुटीतले महापुरुष आणि आपल्या सत्शिष्यांसहित या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जर कधी दुर्गुणांचं बीज कितीही पेरलं तरी उगवणार नाही. या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मोह मत्सर इत्यादी हे जे षड्रिपू आहेत हे या ठिकाणी कधी उत्पन्न होऊ शकत नाही. या ठिकाणी त्या जे अंतःकरण अत्यंत सुसंस्कृत झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, जे ब्रह्मस्वरूपाचा ज्ञान करून घेण्याची योग्यता ज्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, अशा प्रकारच्या लोकांचा समूह किंवा लोकपरंपरा ज्या ठिकाणी उत्पन्न होतात त्याचं नाव आहे उंच खडक. विठ्ठल या ठिकाणी हे जंगल में मंगल आहे. ज्या ठिकाणी पाहिलं तर जंगल आहे पण बाबांनी याला मंगल प्राप्त करून दे, मंगलानांच मंगलम अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. याला राममाळ असं जे म्हणतात, माळ रान आहे. हे सुद्धा पडीक असणारी जमीन की ज्याच्या ठिकाणी दुर्गुणांचा उद्भव कधी होत नाही. आणि संत सज्जनांनी पेरलेलं जे आपल्या हृदयामध्ये नामाचं बीज आहे, सद्गुणांचं बीज आहे, ते बीजसुद्धा या ठिकाणी लोकांमध्ये आपला गवगवा व्हावा, प्रसिद्धी व्हावा म्हणून नाही. बाबा त्या प्रकारचं जीवन जगलेले आहेत. त्यांच्या सहवासात राहिलेले 4-5 महात्मे आम्ही पाहिलेले आहेत. आता ते यांची मुलं येऊन गेली. स्वामीजींनी सांगितलं कौलवार रंगनाथ बाबा, ते चांडोळे अण्णा, आमच्या गावचे एक बाबूराव महाराज म्हणून होते, ते बाबूराव महाराज राजपूत, हे जे लोक होते तरी ह्या इतक्या उच्च कोटीचे होते. आमचे हे राजपूत म्हणजे राजे त्या राजे म्हणजे सगुण साक्षात्कारी महात्मा होते आणि बाबांच्या मार्गदर्शनानेच त्यांनी ही स्थिती गाठली होती. चांडोळे अण्णा होते ते ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक होते. आणि आमचे जे कौलवार अण्णा आहेत ते ज्याला आपण म्हणतो तत्वज्ञानोत्तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगणारे एक महापुरुष होते. असे एक रत्न याच भूमीमध्ये निर्माण झालेले आहेत. विठ्ठल ह्या लोकांनी केवढी मोठी जीवनमुक्ती भोगली असेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. अण्णा सांगायचे आम्हाला जर ज्ञानेश्वरी गाथा संत वाङ्मयामधलं कोणताही अर्थाचा जर त्याचं स्पष्टीकरण झालं नाही तर स्वामी महाराज की जे परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मचर्य जीवनामध्ये पूर्णपणे जीवन वेदांताला समर्पित, पण संत वाङ्मयाचा अर्थ ते म्हणायचे आमचा गण्या सांगेल ते खरं आहे, मला कळत नाही. विठ्ठल तेव्हा पवित्र ते कुळ पावन तो देश
जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. या ठिकाणी आम्हाला थोडा येण्याला उशीर झाला, त्याबद्दल आपण सर्वांनी आमच्या अपराधाची क्षमाशील अंतकरणाने आम्हाला क्षमा करावी. या ठिकाणी असं आहे की हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रातलं सर्व पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, अशा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या मातृपितृतुल्य असणाऱ्या ह्या साध्वी माता भगिनी आणि पितृतुल्य असणारे सज्जन यांचं दर्शन आणि त्यांच्यापुढं काहीतरी ह्या महापुरुषांच्या कृपेने यथाशक्ती यथामती थोडंसं चिंतन करण्याचं जे परम भाग्य लाभलेलं आहे, त्याच्याद्वारा आपण यथाशक्ती यथामती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल इंग्लिशमध्ये एक असं लिहिलेलं आहे की जीवनामधले काही क्षण अत्यंत महत्त्वाचे असतात, भाग्योदय करणारे असतात, किंवा या ठिकाणी आपलं भाग्य फलद्रूप होण्याचे ते क्षण असतात. त्या प्रकाराने आज या तीर्थ, हे गाव नाही, हे क्षेत्र आहे. क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे क्षतात रायते इति क्षेत्रः. क्षत म्हणजे आघात. जे जीव त्रिविध तापाने पोळलेले आहेत, होरपळलेले आहेत, आध्यात्मिक दुःख, शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, दुसऱ्या विंचू सर्प व्याघ्र शत्रू यांचं दुःख आहे, त्याला आधिभौतिक दुःख म्हणतात. आणि तिसरं दुःख आहे आधी दैविक दुःख. ते जसा करोनासारख्या व्याधीचा प्रचार प्रसार होणं, भूकंप होणं, उल्कापात होणं, अतिवृष्टी होणं आणि अनावृष्टी होणं, दुष्काळ पडणं, ही जी संकट आहे, या संकटाने पोळलेले जे जीव आहेत, या जीवांना खऱ्या अर्थाने शांती, परमाशांती लाभावी, त्यांना ज्याला म्हणतो आपण अविनाशी सुख लाभावं, यासाठी साधूंचा अवतार धारण करत असतात. आणि ते बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि असे असणारे जे बाबा आहेत, त्या बाबांचं त्या अण्णा सांगत असायचे की एकदा पंढरपूरहून कार्तिकी वारी आळंदीला यायचे आणि त्याच्यानंतर इथं आले की पुन्हा आषाढी वारीपर्यंत 8 महिन्यात सारखे ज्ञानेश्वरीचं पूर्ण आवृत्ती करून सांगायचे, पूर्ण ज्ञानेश्वरी सांगायचे. तिथं 4 महिने ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि ज्या वेळेला ते आळंदीला यायचे पौर्णिमेनंतर आणि अमावास्येपर्यंत थांबायचे, तर त्यावेळेला तिथं ते फक्त प्रदक्षिणा आणि दर्शन दररोज करायचे. त्यांनी कोणतंही साधन, त्यांना म्हणायचे की वर्षभरात तुम्ही कधी काकड्यापासून कुठलंच एकही क्षण तुमचा दिवसभरची दैनंदिनी ठरून गेलेली असते, आणि तर तुम्ही केव्हा वाटेल तेव्हा शांतपणे लोळता, गप्पा मारता. याचं कारण काय? ते म्हणे मी वर्षभर साधना करतो, पण आता मी माहेरी आलेलो आहे. जी मुलगी माहेरी जाते तिला काही करावं लागतं का? मग असं ज्यांचं ज्ञानोबारायांच्या ह्या क्षेत्राविषयी धारणा होती, ती अनुभूती ज्यांनी ह्या क्षेत्रात घेतली, तिथं राहण्याचं किंवा त्यांच्या दर्शनाचं आम्हाला जे भाग्य प्राप्त झालं, खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत. आपण तर अत्यंतच भाग्यवान आहात. विठ्ठल 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 आता सांगितलं शतात त्रायते इति क्षेत्रः. आपल्या जीवनावर आलेली जी संकट, आपली असणारी पातकं, त्या पातकांची फलं, यातून जे तारुण्य येतं त्याला म्हणतात क्षेत्र. असा या ठिकाणी या ब्रह्मलीन यशवंत बाबांच्या सान्निध्याने किंवा त्यांच्या स्मृती क्षेत्र असा इथला एक एक कणसुद्धा रामरूप आहे. विठ्ठल 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 असो. या ठिकाणी आपल्याकडे सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. हा प्रासंगिक अभंग आहे. काही अभंग तुकोबारायांचे काही प्रसंगाने निर्माण झाले, काही तुकोबाराय स्वतः चिंतन करता करता झाले, काही भगवंताच्या विरहामध्ये भगवान कधी भेटेल अशा प्रकारचे अभंग झाले. भगवंताच्या
प्राप्तिपूर्व वियोगात, कधी भगवंताची प्राप्ती झाल्यावर झालेला आनंद, असे काही अभंग आहेत. आणि भगवंताची प्राप्ती झाल्यावर भगवंताचा विरह झाल्यानंतर त्याला विरहिणी म्हणतात. जशी पतिव्रता स्त्रीचा पतीचा विरह झाल्यानंतर तो अनेक काळ गावाला गेला आणि पुन्हा भेटला नाही, तिच्या जशी अंतःकरणामध्ये या ठिकाणी त्या विरहाची चिंता लागते, त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंताच्या विरहानंतर होणारे काही अभंग तुकोबारायांनी लिहिलेले आहेत. पांडुरंगाच्या नामाचं महात्म्य कुठं सांगितलं, संत संगतीचं महात्म्य सांगितलं, कुठं वेदांत चिंतन सांगितलं, कुठं भक्ती सिद्धांत सांगितले, कुठं कर्मविपाकाचा सिद्धांत सांगितला. तसा या असे तुकोबारायांचे हे अभंग आहे. मनुष्य जन्माला आला ना तर मरेपर्यंत त्याच्या अंतःकरणात जेवढं विचार उद्भवत असतील, जेवढं त्याच्या अंतःकरणात संशयाचा डोंब उसळत असेल, जेवढं दुःखाचा डोंब उसळत असेल, जेवढं त्याला जीवनामध्ये शंका येतील, त्या सगळ्या शंकाचं निराकरण करणारे हे 4092 अभंग जगद्गुरू तुकोबारायांचे आहेत. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग गाथा जो आहे, जर आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला असेल, मराठी भाषा येत असेल आणि महाराष्ट्र प्रांतातला आपला जन्म झाला असेल, तर प्रत्येक मनुष्याचं इथं कर्तव्य आहे की एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा ह्या 3 ग्रंथाचं चिंतन केलं तर जीवनामध्ये त्याला कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर मिळेल. आणि ते कुठे मिळेल? जे पान उघडाल, जर तुम्हाला खरोखरच त्या प्रश्नाचं उकल पाहिजे असेल तर तुम्ही तुकोबारायांची प्रार्थना करा आणि गाथा उघडा, तर तिथं त्या कोणत्याही अभंगात तुम्ही पाहिलं तर त्याचे उत्तर मिळेल. असं नाही का हे अभंग ह्या प्रकरणात पहा, इतकं हे आपल्याला एवढं मोठं भाग्य या महाराष्ट्रवासियांना प्राप्त झालेलं आहे. परंतु ह्या महाराष्ट्रात जन्माला येऊन जर आपण गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत यांचं चिंतन न करता ह्या देहातून हे प्राण निघून जातील तर त्यांच्यासारखं दुर्भाग्य कोणाचंच नाही. ते भले म्हणून आम्ही ज्ञानोबारायांच्या प्रांतातले आहोत, तुकोबारायांच्या प्रांतातले आहोत, आम्ही यशवंत बाबांच्या गावचे आहोत, असे जरी म्हटले तरी त्यांच्या वाट्याला ह्या आनंद येणार नाही जो संतांनी भोगला. त्यांचं वर्णनच करायचं झालं तर स्वामी महाराज सांगायचे, श्रीमंत बापाची दरिद्री मुलं, विठ्ठल विठ्ठल तर आपण जेवढं शक्य होईल तेवढं याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हा अभंग प्रासंगिक आहे आणि हे अनेक महापुरुषांनी याविषयी चिंतन केलेलं आहे. त्यापैकी जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज की आजचे जे महाराष्ट्रामध्ये अत्यंत व्याख्याते म्हणून किंवा एक साहित्यिक म्हणून, विद्वान म्हणून, संत वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून हरिभक्तीपरायण सदानंदजी मोरे, त्यांच्या वडिलांचं कीर्तन ऐकलं होतं मी बऱ्याच वर्षापूर्वी. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा अभंग प्रासंगिक आहे. असे 4-5 अभंगाचं एक प्रकरण आहे, ते ह्या प्रसंगामध्ये निर्माण झालेलं आहे. तर त्या प्रकरणाचा असा आहे की त्यावेळेला हा अभंग उत्पन्न झाला, हा अभंग निर्माण झाला. जगद्गुरू तुकोबारायांच्या मुखातून ते हे वाणीतून हे स्मरण झालं आणि ते या ठिकाणी आपल्या काय नाव त्यांचं लेखक विठ्ठल विठ्ठल आपल्या सुदुंबऱ्याचे असणारे संताजी जगनाडे, त्या संताजी जगनाडेंनी हा अभंग लिहून घेतला. तो अभंग असा आता जो आपण वाचला तो अभंग. तर हा अभंग कसा झाला त्याविषयी सांगितलं की आपल्याला माहीत आहे, जे समाजामध्ये दुष्ट लोक असतात त्यांना कंटक असं म्हणतात, समाज कंटक असं म्हणतात. समाजामध्ये त्यांना कोणाचंही सुख सहन होत नाही, त्यांना दुसऱ्याला कृतज्ञता करण्यात, दुसऱ्याला पीडा देण्यात दुःख वाटतं. इतकंच नाही तर दुसऱ्याला पीडा होत असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त झाली तरी चालेल, पण त्याला झालीच पाहिजे.
सदा खळा शूद्रदृष्टी करी कष्टी सज्जना. सज्जनांना त्रास देणे, विशेषतः सज्जनांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटतो. असे लोक समाजामध्ये आहेत. ते कायम आलेले, चंद्रसूर्य असेपर्यंत राहणारे आहेत. किंबहुना त्यांच्यामुळं ह्या असंत लोकांमुळं सज्जनांचं, सुष्टांचं खरं ऐश्वर कळतं. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांचं जे जीवन आहे, तुकाराम महाराजांचं एवढा त्या काळात असं झालं, जरी काही लोक तुका वेडा अविचार करी बडबड फार असंही म्हणत होते, त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग आले तर श्री एक अन्नान्न करिता मिळी, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, अशा प्रकारचं स्थिती झालं की त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले. परंतु तरीही तुकाराम महाराज हे रात्रंदिवस पांडुरंगाच्या भजनात रंगलेले होते. न कळे दिवस की राती, अखंड लागलीशे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. काही लोकांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या परीक्षा पाहिली, परंतु तुकोबाराय अशा परीक्षेत उतरले होते की रामेश्वर भट्ट, ज्या तुकोबारायांचे एकालचे विरोधक, ज्यांनी तो गाथा बुडवला आणि तुकोबारायांना त्रास दिला, परंतु जेव्हा तो गाथा जळी उदकासहित जळी दगडासहित वह्या, जैशा तारियेल्या लाह्या, तेव्हा तेच म्हणायला लागले, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. आता काय झालं की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. सगळीकडे तुकोबारायांची कीर्ती पसरायला लागली, परंतु काही लोकांना ते पाहवलं नाही. तेव्हा तुकाराम महाराजांना हे भ्रष्ट आहेत, आचार भ्रष्ट आहेत. तुकाराम महाराज दांभिक आहेत. जसं हे बोलतात वर दाखवतात असं यांचं नाही. ज्याच्या आत एक आणि बाहेर एक असतं त्याला म्हणतात दांभिक पुरुष. असे हे दंभाचारी आहेत. हे कीर्तन प्रवचनामधून अत्यंत सज्जनतेचा आव आणून लोकांना सदुपदेश केल्यासारखं करतात. परंतु यांची पिछेहाट या सामाजिक जीवनातून करायची असेल तर त्यांनी एक डाव रचला आणि त्या गावामध्ये एक विधवा किंवा परित्यक्ता स्त्री जी होती तिची गर्भधारणा झाली होती. तेव्हा तिला त्यांनी सांगितलं की हा गर्भ कोणाचा आहे, तर तुकाराम महाराजांचा आहे असं तू सांग, असं तिला सांगितलं आणि तिनं त्या प्रकाराने सांगितलं आहे. मग त्या लोकांनी ठरवलं की तुकोबारायांची या ठिकाणी धिंड काढायची, गाढवावरून धिंड काढायची, 5 पाट काढायचे, गल्लीतल्या ज्या चिंध्या आहेत त्याच्या ध्वजा करायचा, गाढवावर उलटं बसवायचं, असं त्या ठिकाणी नियोजन झालं. त्याच काळामध्ये असं घडलं होतं की जे चिंतामणी देव, आज जे गणपती आहे ना चिंचवडचा, तर त्याचे ते पुजारी होते. गणपतीचा त्यांना साक्षात्कार होता. गणपती त्यांच्याशी संवाद करत होते आणि ते एकदा वाघोलीला गेले. तिथं रामेश्वर भट्टांच्या भेटीसाठी गेल्या असताना रामेश्वर भट्टांनी सांगितलं की आता सध्या ह्या विश्वामध्ये माझे जे सद्गुरू आहेत ते आहेत जगद्गुरू तुकाराम महाराज, आणि हे साक्षात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. जे साक्षात विष्णू परमात्मा आहे तेच माझे तुकोबाराय आहेत आणि तुकोबाराय हेच विष्णू परमात्मा आहेत. आणि असा जगामध्ये त्यांनी सांगितलं की संत ग्रह मेळी जगदांध्य गिळी, पहिलं उदया चळी भानू तुका. जसा पूर्वेला सूर्याचा उदय झाला का सगळीकडचा अंधकार नष्ट होतो, तसं या ठिकाणी पहिलं उदया चळी भानू तुका. तसा ह्या अध्यात्माचा सूर्य जगद्गुरू तुकोबाराय या महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. मी तर त्यांना पूर्ण शरणागती केली. चिंतामणी देवा अर्थात दोघंही ब्राह्मण होते. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी 7 जण ब्राह्मण होते. विठ्ठल विठ्ठल तर तुम्ही सुद्धा, कारण तुम्हाला ही वाघोली आणि देऊचं अंतर जास्त आहे, परंतु चिंचवड आणि वाघोलीचं आपलं देऊचं अंतर कमी आहे. तेव्हा तुम्ही एखाद्या वेळेला भेट घ्या. चिंतामणी देवांना ओढ लागली
आणि चिंतामणी देव एकदा जगद्गुरू तुकोबारायांना भेटायचं म्हणून गावामध्ये देऊमध्ये गेले आणि जात असताना त्यांनी विचारलं, वेशीमध्ये एक शेतकरी घाईमध्ये काही कामासाठी बाहेर चालला होता. त्याला विचारलं की या ठिकाणी आता जगद्गुरू तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे, मला जरा सांगता का? त्यांनी सांगितलं, तुकाराम महाराजांचे आता घरी सापडणार नाही, त्यांची आता मिरवणूक आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला भेटतील असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांना वाटलं की हे प्रसिद्ध आहेच आहेत तुकोबाराय, काही लोकांनी सत्कारपूर्ण त्यांची मिरवणूक काढण्याचं ठरवलं असेल, ते त्यावेळेला तिथे गेले. तर त्यावेळेला ही जी लोकांनी ठरवलं होतं ही सगळी तयारी झाली होती. जगद्गुरू तुकोबारायांना तिथं आणण्यातही आलं होतं. पण हे जेव्हा जिजाबाईंना कळलं तेव्हा जिजाबाई फार रागावल्या आणि त्या जिजाबाईंनी ताबडतोब जोडा घेतला हातामध्ये आणि त्या बाईला त्यांनी सांगितलं, तुला मी जोड्याने मारीन, तू खरं सांग, माझे पती जे आहेत तिला माझी अनुभूती होती तुकोबारायांचा काय अधिकार आहे, तुकोबारायांचं काय यम नियम, त्यांना ब्रह्मचर्य, अपरिग्रह, संतोष, तप, स्वाध्याय, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह तिनं जवळून अनुभवले होते. माझा पती हा किती श्रेष्ठ आहे, हा आचारभ्रष्ट कधीच झालेला नाही, याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं पातक घडणं शक्य नाही, एवढा दृढ विश्वास होता. आणि तिला सांगितलं की तू सांग. तर दोन गोष्टी सांगितल्या जातात की या वेळेला तो साक्षात गर्भ बोलला की तुकाराम महाराजांचा आणि माझा कोणताही संबंध नाही, माझं कोणतंही नातं नाही, अर्थात मी त्यांच्यापासून जन्मलेलो नाही असं सांगितल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली गेली नाही. एकदा भामचंद्राच्या पायथ्याला प्रवचनाला बोलावलं होतं, तेव्हा ह्याच प्रकरणातला एक अभंग आहे. कोणता? झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हया हय यमधर्म. ह्या अभंगाचं चिंतन सांगताना मी हा प्रसंग सांगितला. तुकोबारायांचे वंशज तिथं होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा प्रसंग तुम्ही सांगितला पण याला प्रमाण नाही, असं झालं. कारण ही गोष्ट अशी झाली की त्यावेळेला त्यांची खरोखरच मिरवणूक काढली गेली नाही. त्यामुळं या ठिकाणी हा प्रसंग तुकाराम महाराजांच्या ठिकाणी घडलेला नाही. जिजाबाईनं तो प्रसंग जो आहे तो दुरूनच त्याचं निस्तारला तो प्रसंग आणि सगळ्या लोकांना असा आनंद झाला की जगद्गुरू तुकोबाराय हे धुतल्या रत्नासारखे आहेत या ठिकाणी. म्हणून सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आनंद सगळ्या लोकांना वाटला. आता झालं काय, त्यावेळेला जेव्हा ते चिंतामणी देव आले होते त्यांनी हे सगळं पाहिलं. ते आले होते तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी. तर तिकडून ते सगळा प्रसंग झाला आणि ते निघाले. तर ते सारखे जगद्गुरू तुकोबारायांकडं डोळे भरून अत्यंत प्रेमपूर्ण दृष्टीने पाहत होते. तुकोबारायांची नजर गेली. त्यावेळची असणारी ब्राह्मणाची पगडी, त्यांचं जानवं, कोट, हे सर्व त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना वाटलं कोणतरी ब्राह्मण देवता आलेले आहे. तुकोबारायांनी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं की मी तुम्हालाच भेटण्यासाठी आलो. ते म्हटलं झालं, आता हा प्रसंग झाला, आपण लगेच घरी जाऊ. घरी गेले. काही थोडं त्यांचं बोलणं झालं. संध्याकाळ झाली. त्यांना पुन्हा चिंतामणी देवांना गणपतीच्या दररोज त्यांची वंशपरंपरेची पूजा आजही आहे. तर ते म्हटले की मला आता गेलं पाहिजे. तेव्हा तुकोबाराय त्यांना सोडवण्यासाठी गेले. तर मध्ये एक उंच काळा खडक म्हणून आहे देव आणि पिंपरीच्या मध्ये. आता एवढं शहरीकरण झालं तरी तो काळा खडक अजून आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अंधार पडला. मग ते बैठक बसली त्यांची. काही वेळ थांबल्यानंतर तुकोबाराय म्हटले की मी तुम्हाला सोडवायला येतो. ते म्हणे मी जाईल, पण त्यांनी सांगितलं तुम्ही मला भेटण्यासाठी कशासाठी आले होते, काय कारण त्याचं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं कारण दुसरं काही नाही, माझं कारण वेगळंच होतं. मी रामेश्वर भट्टांच्या सांगण्यावरून यातील शूद्रवैश्य केला व्यवसाव किंवा या ठिकाणी शूद्रवंशात जन्मलेले आपण आणि आपला अधिकार एवढा की ज्यांच्या कंठात 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, स्मृती ग्रंथ आहे आणि ते सांगतात की तुकाराम महाराजांसारखा विश्वामध्ये कोणीही महामानव नाही. म्हणून मी बघण्यासाठी आलो होतो. परंतु आता माझ्या मनात आणखी दुसरी शंका निर्माण झाली.
ती कोणती? तर मला असं वाटतं की कितीही शास्त्राचं अध्ययन केलं, कसाही मनुष्य असला तर ज्याची गाढवावर धिंड काढत असताना म्हणजे काढण्याची तयारी चालू असताना, जगामध्ये सगळीकडं त्यांचा अपप्रचार होत असताना, त्यावेळीही तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसला नाही. त्या ठिकाणी होणारा अपमान आणि मान, ज्यावेळेला लोकांनी काही केलं असेल तुकोबारायांची जय जयकार, त्याचासुद्धा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आणि जेव्हा ह्या दुष्टांनी अशा प्रकारचं काय त्याला म्हणतो आपण षड्यंत्र रचलं, त्याचाही काही प्रभाव झाला नाही. आम्हाला गणपतीचा साक्षात्कार आहे. आम्ही शास्त्रज्ञ आहोत, पंडित आहोत, वेदाचे अध्ययन करणारे आहोत, तरीसुद्धा आमची स्थिती अशी आहे की निंदा मोटकी ऐके, कपाळ धरुनी ठाके, वारेनी विरे थेंबेनी विरे, वारेनी शोके चिखलू जैसा. आता पहा, पावसाळ्याचे दिवस आले, थोडा पाऊस आला तर ती माती एकदम चिखलासारखी होऊन जाते, आणि जर थोडा वारा सुटला तर काय होते, ते दगडासारखी घट्ट होते. तसं जर थोडीशी निंदा ऐकली तर या ठिकाणी आम्ही कपाळाला हात लावतो, आणि जर थोडीशी आमची कोणी स्तुती केली तर आम्ही छाती काढतो. हे आमचं जीवन आहे. परंतु सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम बरोबर ना, नैवम पापम अवाप्स्यसि. या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख, मान आणि अपमान हे ज्याला सारखे वाटले ना, तो जीवनामध्ये धन्य झाला. हा पुरुष जो आहे, हा पुरुष निश्चित देवाला आवडणारा अशा प्रकारचा पुरुष आहे. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. अशा प्रकारचं तुमचं जीवन आम्ही पाहिलं, आणि म्हणून ही अवस्था तुम्हाला कशी प्राप्त झाली, यासाठी तुम्ही काय अभ्यास केला, हा अभ्यास जर आम्हाला कळेल तर आम्ही सुद्धा आजच आपलं शिष्यत्व पत्करू, आणि आपण सांगितलेलं जे काही अनुष्ठान आहे त्या अनुष्ठानाला आम्ही आरंभ करू. आपण सांगितलेले सद्विचार, आपण सांगितलेल्या सद्भावना, आपण सांगितलेला जो सदाचार, याच्यावरून आमचा जीव ओवाळून टाकू आणि आमच्याही जीवनाचं कल्याण करून घेऊ. असं ज्या वेळेला चिंतामणी देव बोलले, त्यावेळेला तुकोबारायांच्या वाणीतून जो काही बोलणं झालं त्यातल्या अभंगाचं हे पहिलं चरण आहे. I'm
जगद्गुरु तुकोबराय चिंतामणी देवांना सांगतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला 16 अनुपम्य. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, मरण शब्द आलेला आहे. आपण बघा रात्रीच्या वेळेला मरण शब्द उच्चारायचं नाही. लोक म्हणतात मरती रात्र झाली. कोणी काय मर हा शब्द बोलायचा नाही. लहान पोराला जर आपण म्हटलं की तू मर तर तो म्हणतो तू मर. म्हणजे माऊली सांगतात आगा मरू हा बोल न साहती मेलियावरी तरी रडती परी आसते न जात गणिती गहिंसपणे. लोकांना गहिंस म्हणजे अडाणी गावंढळ असं ज्ञानोबराय म्हणतात की जे लोक मरण्याची इच्छा करत नाही आणि मेले तर रडत बसतात. पण हे जे जीवन आहे तेव्हाच त्याचा कसा उपयोग करावा आणि ते कसं देवाच्या चिंतनात घालवावं हे मात्र अडाणीपणामुळं जाणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल असं आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ज्या मनुष्याच्या ठिकाणी इतकी विषयांची आसक्ती आहे, इतकी ममता आहे, इतकी अहंकार आहे, ह्या सगळ्या लोकांना जर ह्या अहंकारातून ह्या ममतेतून किंवा आपल्या विषयाची असणारी जी आसक्ती, विषयांचा भोगाची आसक्ती ही जर टाळायची असेल तर मनोवैज्ञानिक पण सांगतात, आपले शास्त्रकार पण सांगतात माणसाने मरणाचा विचार करावा. घडी घडी वाट काळ याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. मरणाचा विचार केला की मनुष्याला आपोआप वैराग्य होतं असं सांगितलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणून स्वामी महाराज सांगायचे की ज्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अजूनही घुशी किंवा उंदीर हे घरातलं धान्य वगैरे जेव्हा त्याला काही त्रास करतात त्यावेळेला त्याच्यातून वाचवण्यासाठी आपण एक पिंजरा ठेवतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये तो उंदीर सापडावा म्हणून त्याच्यामध्ये काही शिळ्या भाकरीचे तुकडे, पेरू वगैरे फळं ठेवतो आणि त्याचा दरवाजा उघडा ठेवतो. तो उंदीर येतो आणि त्याच्यामध्ये शिरला की उंदीर शिरला की त्या हालचालीबरोबर तो दरवाजा आपोआप बंद होतो. आता उंदराला कळतं की मला बाहेर जाण्याला मार्ग नाही. आता मला हा मालक म्हणजे कुठेतरी नदीत नेऊन बुडवणार म्हणा, मारणार याच्याबद्दल त्याला शंका राहत नाही. मग काय करतो तो, ते पेरूचे तुकडे, शिळ्या भाकरी तुम्ही काय ठेवलं असेल ते खात नाही. ते त्याची खाण्याची प्रवृत्ती होत नाही. त्याचं कारण काय आहे, त्याला आता मृत्यू दिसतो. त्याला असं वाटत नाही मी पेरू आपल्या पिंजऱ्यात सुरक्षित वाटत नाही, मी मृत्यूच्या पिंजऱ्यात आहे असं त्याला वाटत असतं. तो खात नाही. स्वामी महाराज म्हणायचे की उंदराला बंध कळतो पण मनुष्याला कळत नाही. विठ्ठल नाथ महाराज यांच्याकडे एक मनुष्य आला. त्या गावचा सावकार होता. तो पाहायचा की नाथ महाराज जरी ते श्रीमंतच होते पण त्याच्या मनाने काहीच नव्हते. त्याचं होणारं चक्रव्याढ व्याज याची सुद्धा नाथ महाराजांची मासिक संपत्ती नव्हती. इतका श्रीमंत होता पण त्याला रात्री कधी झोप यायची नाही. तो रात्री झोपण्यासाठी 2-2, 3-3 जागा बदलायचा. असे त्याचं जीवन होतं. कधी समाधान नाही. फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी. आणि नाथ महाराजांचं पाहिलं का आजी आनंदुरे, आजी परमानंदुरे. ते म्हणायचं फक्त काही काम नाही, काही नाही, फक्त वाड्यामध्ये पोथी सांगतात. आणि केव्हाही पाहिलं तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग. असं यांच्या आनंदी जीवनाचं काय रहस्य असावं. म्हणून त्यांनी एक दिवस ठरवलं की नाथ महाराजांना विचारायचं की हा आनंद तुम्ही कोणत्या कारणाने भोगता आणि त्या आनंद मला का मिळत नाही, त्याचा उपाय काय, असं त्यांनी ठरवलं. आता तो अगदी बोटावर व्याज जुळणारा असा तो सावकार नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना सांगितलं तुमच्या आनंदाचं कारण काय. खरं त्याला काय पाहिजे होतं, माझ्या दुःखाचं कारण काय आणि मला आनंद कशाने होईल. पण त्यांनी सांगितलं तुमच्याकडं पाहून तुमच्या आनंदाचं कारण काय मला कळावं असं वाटतं. नाथ महाराजांनी हसले, त्याचा हात हातात घेतला आणि त्यांनी पाहिलं आणि एकदम दयाळू नजरेनं कृपेनं त्याच्याकडं पाहिलं. त्यांनी सांगितलं काय झालं गुरुजी, काय झालं महाराज. त्यांनी सांगितलं काही नाही,
तुझे म्हणतो ना आम्ही आनंदी का, दुःख कशाने जाईल हे मला काही कळत नाही म्हणे. मला फक्त हे ब्राह्मण शरीर असल्यामुळं थोडंसं हस्तरेषा भविष्य कळतं. हां, त्या भविष्याप्रमाणे आजपासून 8व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. त्यांनी सांगितलं 8व्या दिवशी मृत्यू आहे, आता मी काय करायचं. ते म्हणजे ते पण मला कळत नाही, फक्त एवढंच कळतं का मृत्यू आहे. हे कळल्याबरोबर त्याला म्हटले काय तुला जसं वाटेल तसं कर, फक्त हे मी तुला सांगून गेलो. तो रस्त्याने जेव्हा निघाला, स्वामी महाराज सांगायचे रस्त्याने पहिल्यांदा त्याचं एक कुळ भेटलं ज्याला व्याजाने पैसे दिले होते. त्यांनी सांगितलं आता आम्ही 8 दिवसाची सुट्टी आहोत, कधी तुला पैशावरून रागावलं असेल, आता तुझ्या आले तरी येऊ दे, नाही आले तरी काही नाही, पण मला माझ्याबद्दलचं असणारं तुझा जो काय आपसमज आहे तो विसरून जाऊ दे. अशा प्रकाराने ज्या लोकांना जीवनामध्ये काही त्रास दिला होता तुम्ही क्षमा करा, आता आम्ही 8 दिवसाची सोबती आहोत. घरात गेल्याबरोबर चाव्या काढल्या, मुलांच्या ताब्यात दिल्या, सुनांना सांगितलं तुमच्या कल्याणासाठीच मी बोलत होतो, पण कधीतरी तुमचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हाला कटू बोलला असेल, पण तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात, आता आपण 7च दिवसाची संगती आहे. देवघरात जाऊन बसला, सारखा हरे राम 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 हरे हरे. त्याला काही सांगितलं नाही, त्याला दुसरा काही विलाजच दिसेना, त्याला फक्त मृत्यूची टांगती तलवार आहे हे 8 दिवसातले निश्चित आहे. तो सारखा भजन केला, कोणाविषयी कामना नाही, अहंकार नाही, ममत्व नाही, अशा प्रकारचा भगवत भजनात रंगून गेला. 7वा दिवस गेला, 8वा दिवस उजाडला. त्याला वाटलं की आज 8व्या दिवशी आपला मृत्यू आहे. 8वा दिवस मावळला तरी मृत्यू नाही. त्यांनी सांगितलं हिंदू धर्माप्रमाणे सूर्योदयापर्यंत दिवस मोजला जातो, मग आता सकाळपर्यंत, सकाळ पहाट झाली, सकाळ झाली, दुपार पुन्हा 9वा दिवस आहे, त्याच्याही 2 प्रहर झाले तरी मृत्यू नाही. छाती काढीत नाथ महाराजांकडे आला आणि त्यांनी सांगितलं नाथ महाराज ह्या पठ्ठ्याने तुमचं भविष्य खोटं करून दाखवलं. हां, तुम्ही 8व्या दिवशी मृत्यू सांगितला, आज 9व्या दिवसाची दुपार आहे. नाथ महाराज हसले, पुन्हा त्याचा हात हातात घेतला आणि त्याला सांगितलं मला माझं भविष्य खोटं होऊ नाही तर खरं होऊ, परंतु तुझे 8 दिवस कसे गेले सांग. विठ्ठल विठ्ठल तेव्हा त्यांनी सांगितलं की याशिवाय कानी रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. मला रात्रही कळली नाही, दिवसही कळले नाही, त्या ठिकाणी जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, रूप पाहता आनंदी आनंद साठवे. अंतकरणात जी दुःख आहेत ना, ह्या दुःखाचं कारण आहे काम, क्रोध, लोभ, ही त्याची कारणं आहे. ही कारणं एकदा निवृत्ती झाली तर माणसाला सुखाला कोणतं धन लागत नाही, कीर्ती लागत नाही, माणसं लागत नाही, पदार्थ लागत नाही. जसा झोपेत कोणता विषय असतो आपल्याला कोणताच विषय नसतो, पण कोणताही मनुष्य झोपेतून उठलेला एखादा रोगी असला, मोठा गळू झालेला आहे, रात्रंदिवस कणत असतो, विवळत असतो, आणि तोही झोपला, आणि एखादा राजाही झोपला, तरी उठल्यानंतर त्यांना विचारलं तुम्हाला झोपेत कसं वाटलं, ते म्हणतात खूप आनंदात होतो. आता तिथं धन होतं का? तुमच्या उशाला तर साप होता, तरीसुद्धा तुम्हाला कळला नाही तर तुम्हाला दुःख झालं नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की आपण जेव्हा ह्या आत्मस्वरूपाला विसरलं का दुःखच दुःख आहे. आपण कोण आहोत या प्रश्नाचं उत्तर मिळालं की या ठिकाणी आपल्याला आनंदच आनंद आहे. आनंदाला विषय पाहिजे असं काही नाही. झोपेत कोणता विषय असतो आपल्याला? शब्द असतो, स्पर्श असतो, रूप असतो, किंवा रस असतो, गंध असतो, कोणताच विषय नाही. आणि प्रत्येक झोपेतून उठलेला माणूस काय म्हणतो, मी आनंदाने झोपलो होतो, मला काहीच कळलं नाही. तसं पैसे मिळाले म्हणजे सुख प्राप्त होईल, हा आपला जागृतीत असणारा भ्रम आहे. विठ्ठल 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 आपलं चिंतन हे चाललं होतं. जगद्गुरु तुकोबाराय असं चिंतामणी देवांना सांगतात की मरणाचा विचार करणं हे आवश्यक आहे. आणि ते मरण म्हणजे मरणाचा काय विचार करायचा? एक दिवस तुम्हाला मरण येणारच आहे, तो मरणाचा दिवस ठरलेलाच आहे. बरं, जो ज्याला मरण आलं तो सांगायला उरतो का? पुन्हा तो सांगायला उरत नाही. आणि अगोदर त्याचा विचार करून तरी काय करायचं आहे? यद भावी तद भावी, जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार नाही
यद काय न यद्भावी यदभावी न तद अन्यथा भावी चेत न तद अन्यथा इति चिंता विषग्नोयम बोधो भ्रम निवर्तकाः. शास्त्रकार सांगतात पंचदशीकार की जे होणार आहे ते होणारच आहे. आता मृत्यूचा कोणत्या तारीख आहे, कोणता क्षण आहे, कशाने मरणार आहे, कोणाच्या द्वारा मरणार आहे, कोणता रोग होणार आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मग ह्या जर ठरलेल्या त्या मरणाचा विचार करून काय करायचं असं आपल्याला वाटतं. म्हणून या ठिकाणी मरणाचा विचार करणं सुद्धा आवश्यक गोष्ट आहे. कारण आम्ही जे मरण सांगतो हे मरण या ठिकाणी तुम्हाला जिवंत असताना हा मृत्यू पाहायचा आहे. मेलेलं कोणी सांगायला येत नाही आणि मेल्यावर कोणाला सुखदुःख पण होत नाही. आमच्या एका स्मृतिग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की जिवंत असावं मनुष्य आणि जित असता मेल्या समान. जर आपले हे विशेषतः वयोवृद्ध लोक आहेत ना, सुनांच्या मुलांच्या तक्रारी करतात. आतापर्यंत आपण कितीतरी अन्न खाल्लं, खंडोगंती विष्ठेत रूपांतर झालं, आता थोडे दिवस राहिले, जसं येईल तसं त्याची तक्रार करून तरी काय करायचे. त्यापेक्षा जे काही आपल्याला थोडं मिळतंय त्याचं समाधान वाचून त्यांच्या कल्याणाची इच्छा करायची आणि भगवत भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल अहो मेल्यावर दुःख होतच नसतं. जिवंत असताना जे दुःख आहे ते जिवंत असताना दूर करता आलं पाहिजे. स्वामी महाराज आम्ही एका रुग्णाला भेटायला गेलो जहांगीर हॉस्पिटलला. त्यांचा जुन्या काळचा मित्र होता. तर त्या मित्राला जेव्हा भेटायला गेलो तो रडायला लागला. त्याला डायबिटीस होता, त्याच्या गुडघ्याखालचा पाय कापलेला होता, वेदना होत्या, जखम लवकर बरी होत नव्हती, ताप आलेला होता, अंग ठणकत होतं. त्याला तो सारखा रडत होता. तर स्वामी महाराजांनी त्याला समजावून सांगितलं की अरे बाळा तू रडू नको, याच्यामध्ये हे आता प्रारब्ध आहे, भोगावंच लागतं, रडूनही ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. त्याच्यापेक्षा आयुष्यभर तू जे चिंतन केलेलं आहे, कीर्तनकार होते, मोठे प्रवचनकार होते, त्यांनी सांगितलं त्याचा काही उपयोग होत नाही का तुला. ते म्हणे मला काही उपयोग होत नाही. मग ते म्हणे मग कीर्तन प्रवचन कशासाठी केली जर तुला त्याचा स्वतःला उपयोग होत नाही. ते म्हणे लोकांसाठी केली. विठ्ठल विठ्ठल मग थोड्या वेळाने स्वामीजींनी परत सांगितलं त्यांना प्रारब्ध भोगावंच लागतं, प्रारब्ध कर्माचा भोगल्याशिवाय नाश होत नाही, हे सहन केलं पाहिजे. तो पुन्हा रडायला लागला. स्वामी म्हणे उठा जातो आम्ही म्हणे. हे इथून त्यांना म्हटले. ते म्हणे नाही तुम्ही असं करू नका, थोडं थांबा. मग स्वामी महाराज म्हटले अरे तुला काही झालं तरी हे दुःख होणारच आहे आणि तू आयुष्यभर कीर्तन करून जर तू स्वतः तू रडका समज, तू जन्मणारा मरणारा समज, पण मी तुला ब्रह्म समजतो, चाललो मी. त्या महात्माच होता, बार्शीचा महात्मा होता, एकदम वेदांताचं चिंतक, आयुष्यभर चिंतन केलेलं होतं. ते शब्द त्यांना इतके लागले की त्याच्यापुढे ते 6 महिने होते, पण ते एकदासुद्धा डोळ्यातून अश्रू आणला नाही. हे देह मी नाही, मी देहाहून भिन्न आत्मा आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. देहाचा आणि आत्म्याचा कोणता संबंध नाही. होणारं दुःख हे अंतकरणाला होत आहे, होणारा रोग हा या स्थूल शरीराला होणार आहे. मी मात्र आत्मा तो आत्मयाचे ठाई, देखिजे देहीचा धर्मदेही, आयशे देखणे ते पाही अनाहती. मी श्रुती माता सांगते, संत सांगतात की हा 3.5 हाताचा देह नाही. जसं हा उत्पन्न होण्याच्या पूर्वी नव्हता आणि नाश झाल्यानंतर हा देह राहणार नाही. मग आता जोपर्यंत आपल्याला हा प्रतीतीला येतो तोपर्यंतच हा देह आहे. मृगजळ जे असतं, जळही आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी आहे का? नाही. सूर्यास्तानंतर आहे का? दुपारच्या वेळेला दिसते तेव्हा त्याला आपण मृगजळ म्हणतो, पण ते खरं पाणी आहे का पाण्याचा आभास आहे? तसा ह्या आत्मस्वरूपावर ह्या सगळ्या जगाचा जो आभास आहे त्याच्यात ह्या देहाचा एक आभास आहे आणि हा स्वप्नासारखा आभास आहे. स्वप्नामध्ये जर आपले आईवडील वारले, कोणी जागृतीत आल्यावर त्यांची अंत्यक्रिया दशक्रिया करायला प्रवृत्त होत नाही. स्वप्नात कोणाला मुलगा झाला तर तो या ठिकाणी पेढे वाटत नाही, कारण स्वप्नातला आहे. सगळं दडदडीत मुलगा झाला ना, तो पाहिला ना, पण तरीसुद्धा तो म्हणतो तसं भासलं, फक्त हा भास होता. इथं ज्ञानोबा आहे तर असं सांगतात की स्वप्नाहून निपटारे
बघा, सांगतात की जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ, रखुमा देवी वराचे. ज्ञानोबारे आपल्याला सांगतात, आईच्या ममतेने आपल्या पोटात घेऊन या हृदयातलं त्या हृदयात ओतताना ज्ञानोबाराय सांगतात की खरी स्थिती अशी आहे, जे जे देखणे सकळ, हे जे आपल्याला सगळं दिसतं ना, तर हे सगळं मृगजळ आहे, ही जळई आहे. जळईमध्ये कोणाला तहान लागली तर मनुष्य कधी त्या तहान भागवण्यासाठी तांब्या घेऊन जात नाही, कारण ते खोटं आहे. हरणं मात्र मरतात, ते पाणी आहे समजतात, पुढं गेलं की पुन्हा पुढं पाण्याचे लोटच्या लोट दिसतात. असं करता करता फुटून या घसा मरण पावे. आणि मनुष्य का जात नाही, त्याला ते खोटं आहे असं कळतं. आणि त्या सूर्याला जर विचारलं, सगळं मृगजळ हे सूर्यामुळे आहे. सूर्याच्या किरणांचा आणि ह्या बराड भूमीचा जेव्हा ज्याला माळरान जमीन याचा संबंध होतो, तेव्हा हे पाण्यासारखा भास होत असतो. तसं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हा जो भास होत आहे याच्याविषयी सत्यत्व कधीच मानू नये. हा सगळा भास आहे. त्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात की जे जे देखणे सकळ, हे जे सगळं दिसतंय ना, हे मृगजळ आहे. पण मृगजळ कोणतं आहे? स्वप्नी ते मृगजळ. मुळात स्वप्नच खोटं, आणि स्वप्नात मृगजळ किती खरं असेल, अर्थात ते खोट्यातलं खोटं आहे. तशी त्याच्या पुढं जाऊन शास्त्रकार सांगतात, ही जी जागृती अवस्था आहे ना, आपल्याला एक पडिली आहे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. सगळे लोक म्हणतात जगत सत्य आहे, सत्य आहे. आपणही म्हणतो सत्य आहे, पिछेशी आई आगे धकाई, अशा प्रकारचं चाललेलं आहे. परंतु ज्ञानोबाराय यांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हे स्वप्नातलं मृगजळ आहे. स्वप्न खोटं आणि त्याच्यातलं मृगजळ आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की बघा, आपण झोपलेला असतो 10x10च्या रूममध्ये, आणि आपल्याला सगळं पंढरपूर स्वप्नात दिसतं. आता एवढ्याच्या खोलीत पंढरपूर कसं मावलं? याचा अर्थ त्या पंढरपूरला मावायला जागा तर एवढ्या खोलीत नाही. मग स्वप्न पडतं कुठं? नेमकं स्वप्न पडण्याची जागा योगशास्त्रामध्ये वेदांनी सांगितलेली आहे. वेदाच्या योगाच्या सिद्धांतानुसार आपली जी कंठ आहे, या कंठामध्ये पुरीतत नावाची एक नाडी आहे, आणि ती नाडीचा परिमाण किती आहे तर केसाचा 1000वा हिस्सा, आणि तिथं हे सगळं स्वप्न पडतं. आता 1000वा केसाचा हिस्सा आणि एवढं मोठं पंढरपूर दिसतं, अर्थात ते दिसणारं पंढरपूर या ठिकाणी खरं नाही, कारण पंढरपूरला जी जागा लागते ती जागाच त्याच्या ठिकाणी नाही. तसं मग स्वप्नात तरी पुरीतच नाडी आहे एवढं तरी सांगितलं आहे, पण हे जागृतीतलं हे जे सगळं दिसतं स्वप्न, याला अधिष्ठान काय आहे श्रुतीनं सांगितलंच नाही. हे नसताना दिसतंय. तर जसा दोरीवर साप भासतो आपल्याला, पण साप असतो का तिथं? रज्जू साप जोपर्यंत भासला नाही तोपर्यंत होता का? एकदा दोरीचं ज्ञान झाल्यावर राहतो का? आणि मध्ये दिसल्याशिवाय राहतो का? पण असतो का?
कधीच नसतो. आधी नाही, नंतर नाही, दिसला तरी नाही. अशा प्रकारचं हे शरीर जे आहे हे अनित्य आहे. हे कधी ह्या शरीराविषयी मरणाचा विचार केला तर ज्ञानोबा राय सांगतात, हे शरीर पाचाचं झालेलं आहे. ह्या पाचाचा उष्णा आणलेला पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ह्या 5 तत्वाचं हे बनलेलं देह आहे. अशा प्रकारचं हे देह पाचाकडून उष्ण आणलेलं आहे. पिंड हा उसना आणिला पाचाचा, शेखी ज्याचा त्याशी देणे लागे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. या शरीरा जे आहे हे शरीराचंच नाव आहे. शरीयते इति शरीरम, जे जीर्ण होऊन जातं, जे उत्पन्न होतं, जायते, नंतर ते हळूहळू वाढतं, नंतर त्याच्यामध्ये परिणाम होतो, नंतर त्याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर हळूहळू क्षय व्हायला पण सुरुवात होते. काय अस्ति, मग ते उत्पन्न झालं का अस्ति, ते काय अस्तित्वात येतं, आपल्याला प्रतीती यायला लागते. असं हे जे शरीर आहे हे शरीर हे या प्रकारचं आहे. हे वराड नव्हे स्वप्न अशा प्रकारचे आहे. ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच हे विकार जे आहे ते मरण कळलं की आपोआप मनुष्याच्या वेळ त्यांनी स्वामी महाराज सांगायचे, ज्या वेळेला हे बोकड त्यांचा बळी दिला जातो तर त्या बळी देताना एक आजच्या काळात यांत्रिक बळी दिले जातात. एका पाठीमागे त्या साखळीवरून जात असतात. पुढच्याची मान छाटताना ज्या वेळेला तो पाहतो त्यावेळेला तो मागचा बोकड जो नाही ना आपोआप तो थरथर कापायला लागतो. त्यालासुद्धा मरण कळतं. परंतु काही बोकड असे असतात की त्यावेळीसुद्धा त्यांना कळत नाही. त्यावेळीसुद्धा त्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं की त्या ठिकाणीसुद्धा त्यांना विषयाचे विकाराचा त्रास होत असतो. विठ्ठल 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 स्वामी महाराज ते चांडोळे अण्णा जे बाबांच्या सहवासात प्रत्येक ग्रस्त ब्रह्मचारी अवस्थेचं व्रत घेऊन त्यांच्याजवळ 12-12 वर्ष राहिलेले होते हे महापुरुष सगळे. तर विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराज म्हणायचे ही माया अशी आहे की ही माया अघटित घटना पटीयशी. तुम्ही किती वेदांताचं चिंतन केलं तरीसुद्धा तुम्हाला हे विकार सतावल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळेला एकच गोष्ट आहे की या ठिकाणी प्रत्येकाने भगवंताची शरणागती करावी. मी हे वैराग्यवान आहे, मी ज्ञानी आहे, मी साधक आहे ह्या म्हणण्याने नाही. कधी उराला वाळू लावायची नाही. तर त्या ठिकाणी माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोन या बाही भवहा तारी दातारा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. देवाला प्रार्थना करायची, दुर्बुद्धी ते मना कदा नुकजो नारायणा आता मजा ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी. आणि हा जर एकदा का विचार केला तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला आपलं मरण जिवंत असताना येची देही याची डोळा पाहता येतं. आणि किती मेरूपासोनी थोरे देहदुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडी भरे चित्त न दाटे. त्याच्या जीवनात केवढी मोठी संकट आली तरी त्याच्या अंतःकरण वृत्तीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यासाठी शोक करण्याने काय होतं, शोक केल्याने दुःख केल्याने दुःखाने दुःख वाढत असतं. त्याऐवजी संतांनी सांगितलेले जे मार्ग आहेत ह्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. एकतर मनुष्याने संतांच्या संगतीत बसून हे असं कीर्तन प्रवचन पोथी पुराण याच्या माध्यमातून सद्ग्रंथाचं वाचन. मी कोण आहे तर मी हे 3.5 हाताचं नाचकं कुचकं रस रक्त मांस मेधाचं बनलेलं असं हे शरीर नाही. मी या शरीरावरून भिन्न अशा असणारा सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा मी आहे हे संतांचं शास्त्राचं सांगणं आहे. आणि हा देश जो आहे ना हा भोगात रममान होणाऱ्या मानवांचा समुदाय या देशात अपेक्षित नाही. याचं नाव आहे भारत. भा म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या. ही ज्याच्या जीवनात इथला हमाल असो की कलेक्टर असो किंवा पंतप्रधान असो राष्ट्रपती असो त्याचं खरं जीवन सार्थक तेव्हाच झालं की त्यांनी ही ब्रह्मविद्या संपादन केली. नाही तर आमचा हमाल ढेकळात झोपत असेल आणि हाताचं उसं स्वामी महाराज सांगायचे पृथ्वीचा अंथरून आणि आकाशाचं पांघरून डराडर झोपलेला आहे. आपल्या जीवनात 10 रुपये मिळालेले 1 रुपया परोपकारासाठी खर्च केलेला आहे, काही आपल्या उदरनिर्वाहासाठी, काही भगवंताच्या सेवेसाठी. असं जे जीवन आहे ते ह्या लोकांपेक्षा कितीतरी धन्य आहे. विठ्ठल विठ्ठल
आणि ते या जन्मात त्याच्यामध्ये आहे काय, आपण आहे आत्मा आणि हे देह आहे अनात्मा, आणि ह्या दोघांची पडलेली गाठ आहे आणि ती गाठ आपल्याला सोडायची आहे. याला म्हणतात ग्रंथीभेद, गाठ सोडणं. आणि हे सद्गुरूंच्या जवळ गेलं असताना ते ह्या ग्रंथीचा भेद करतात. म्हणजे आत्मा असा आहे, आत्मा अमर आत्मा आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो एकच आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. आणि हे बाकीचं सगळं जे आहे ते असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, अनेक आहे. आणि ह्या आत्म्यावर हे भासत आहे. भासणारा, रज्जूवर भासणारा सर्प खरा नाही, रज्जू खरा आहे. तसा तुका म्हणे तूच खरा, नियर वावगा पसारा. हे विचार आपण जेव्हा कीर्तनामध्ये आज बाबांच्या कृपाछत्राखाली एका कुटुंबातले सदस्य म्हणून इथे येतो, या ठिकाणी आपण कशासाठी येतो तर ह्या आत्मविचारासाठी येतो, मनोरंजनासाठी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी महाराजांना लोक म्हणायचे, अहो हे विचार ऐकताना आमच्या डोक्यावरून जातं, हे या ठिकाणी डोक्यावरून जातं. स्वामी महाराज म्हणायचे, तुम्ही ऐकत असून डोक्यावर जातं आणि नाही ऐकलं तर मग कुठून जाईल. हां, नाही ऐकलं त्याला तर कधीच कळणार नाही. म्हणून ऐकून पण म्हणे मग जर ऐकलं ना आमच्या अंगावर नाही आलं तर मग काय याचा उपयोग झाला. तेवढंच आम्ही 2 माळा तरी जपत बसलो असतो. स्वामी महाराज म्हणायचे, तुम्ही आता नाही ऐकलं तर कुठं जाणार आहे, नरकातच जाणार आहे. ऐकून तुम्हाला समजायला त्रास झाला किंवा नाही अंगावर बांधलं तरीसुद्धा तुम्ही कुठं जाणार आहात, नरकातच जाणार आहात. पण ऐकून जा, न ऐकता नका मरू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा सगळं जग आहे ना. परवा आपले पद्मश्री पोपटराव पवार त्यांची भेट झाली होती, तर त्यांनी खूप सुंदर विचार सांगितले. त्यांनी सांगितलं, मी सगळ्या जगामध्ये हिंडतो परंतु मला एकच दिसतं की आपल्या भारतामध्ये काही फारसं म्हणजे श्रीमंती नाही, दारिद्र्य, अनेक लोकसंख्या जास्त आहे, विपत्ती भरपूर आहेत. परंतु जगात एकंदरीत पाहिलं लोकांजवळ भरपूर आहे, पण सगळं जग आसुसलेलं आहे की आपल्याला शांती पाहिजे असेल तर आपल्याला कुठंतरी भारतातच एखाद्या साधूला शरण जावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. ज्या आपल्या सामान्य माणसाकडं एक गुरुपदा भूषवलं जातं असं जग पाहतं, आणि तेच आपलं कसं आहे की त्याला काय म्हणतात की विठ्ठल 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 काहीतरी आहे ना, वैद्याचं पोर रोडकं, हां, बाप डॉक्टर आणि मुलगं काटकुळ. तशा प्रकारचं आपलं हे वैभव आपण विसरून गेलो आणि आपण आता सांगितल्याप्रमाणे श्रीमंत बापाची दरिद्री मुलं झालो. आणि आपल्याला आपली श्रीमंती मिळवायची असेल तर ते मोबाईल पाहून, पेपर वाचून, या ठिकाणी चोरट्याच्या गप्पा मारून हे होणार नाही. यासाठी पडोनी राहीन ते ठाई उगाचे संतांचे पायी, न मगे न करी काही तुझे आनगा विठोबा. जर तुम्ही आपल्या जीवनात आजपासून मरेपर्यंत दररोज ज्ञानेश्वरी गाथा किंवा भागवत याच्या कोणत्या तरी शब्दाशी झुंज दिली आणि तो अर्थ कळो किंवा न कळो तरीसुद्धा त्याचं प्रासादिक ते ग्रंथ आहेत. त्यांच्याजवळ असं अलौकिक सामर्थ्य आहे की मरणाच्या एक क्षण अव्यवहित पूर्वक्षण तरी ते तुमचं जीवन सार्थकी केल्याशिवाय राहणार नाही. Thank you.
जर आपल्याला ही गोष्ट शक्य झाली नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धीची पवित्रता सूक्ष्मता इतकी असेल असं सांगता येत नाही, पण आपल्याला मात्र हे प्राप्त करायचंच आहे. याचं दुसरं साधन आहे सत्संगतीत राहणं. सत्संगतीत राहिलं की ह्या गोष्टी घडत असतात. सत्शास्त्राचं स्वाध्याय केला ह्या गोष्टी घडत असतात. या ठिकाणी आपण हे सत्संग श्रवण केले तर याच्यातूनही आपला उत्तरोत्तर आध्यात्मिक विकास होत असतो. आणि सर्वात मोठं साधन आहे यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. या ठिकाणी गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. अखंड विठ्ठल 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 रामकृष्ण हरी राम राम अशा प्रकारचं नामस्मरण करावं. त्या नामस्मरणाने तुम्हाला मोक्षापर्यंत सगळेचे सगळं फलं ही येची देही याची डोला मिळतील. आणि हे अशा प्रकारचं हे वारकरी जीवन आहे ते तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि ते एका पवित्र क्षेत्रामध्ये आणि एक महामानव असणाऱ्या बाबांच्या ह्या सान्निध्यामध्ये श्रीराम प्रभूंच्या सान्निध्यामध्ये हे दंडकारण्याचं पावन क्षेत्र आहे. आणि ह्या असं सांगतात की दंडकारण्य जे आहे अगस्ती महाराजांच्या समाधीपासूनच या ठिकाणी आता प्रारंभ होतो. तर अशा प्रकारचं हे भाग्य आपल्याला वाट्याला आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण सर्वांनी हे अत्यंत छान अशा प्रकारचं सुशोभित किंवा भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मूर्ती स्थापनेला आम्हाला जरी येता आलं नाही तरी या ठिकाणी आपल्या दर्शनाला येण्याचा योग प्राप्त झाला. याचा असा आहे अभंग आपल्यापुढे वाचून दाखवला, पण अभंगाचं काही जास्त चिंतन आपल्याला होऊ शकलं नाही. वेळही थोडा आहे याच्यामध्ये. अभंगाचं एक भूमिका म्हणून आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या वेळामध्ये धावता त्याचा भावार्थ करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ह्या प्रस्तुत अभंगामध्ये आपण एकदम थोडक्यात अर्थ त्याचा पाहू. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी चिंतामणी देवांना सांगतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा अनुपम्य. आपलं मरण पाहिलं मी, माझ्या डोळ्यांनी पाहिलं. वास्तविक मरणारा मनुष्य डोळ्यांनी पाहत नाही आणि सांगायला येत नाही. याचा अर्थ हे मरणाचा प्रकार जिवंत असतानाच आहे. आणि ते मरण कोणतं? एक ज्ञानदृष्टीनं मरण पाहणं.
म्हणजे ज्या आत्म्याचा मरण आत्म्याला नाही, आणि मरण कोणाला आहे? शरीराला आहे. मग शरीराला येणारं मरण आत्म्याला नाही, म्हणजे आत्मा वेगळा आहे. आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे मर्त्य आहे, मरणार आहे. आणि हे सूर्यप्रकाश आणि अंधकार एकत्र कधी राहतील का? त्याप्रमाणे मरण आणि अमरत्व हे कधी एकत्र राहतील का? राहणं शक्य नाही. मग मी अमर आत्मा आहे तर मरणाची चिंता कशाला? याचा अर्थ मरण जिवंत असतानाच मरून गेलं आहे, जिथं असं त्या मेल्या समान. हे जर तत्त्वचिंतन आपल्याला कळलं तर त्यांनी सांगितलं की आता सांगितलं स्वामी महाराज म्हणायचे, एखादा मनुष्य म्हणला ना खूप वेदना होतात, खूप वेदना होतात. त्यांच्यात एका ओळखीच्या माणसाला आम्ही भेटायला गेलो होतो. तो म्हणे वेदना फारच होतात. ते म्हणे किती दिवस होतील, कधी थांबतील? ते म्हणे काही नाही, फक्त आता थोडे दिवस तुला मरेपर्यंत होतील, मग खडकावर आपटलं तरी तुला होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं इथं हा भाग याची गाठ सोडलेली आहे, यालाच म्हणतात मरण येणं. हे मरण म्हणजे काय? देह आणि आत्मा यांच्यामध्ये भेद पाहता आला की मरण धर्म हा आत्म्याचा नाही, मरण धर्म देहाचा आहे. इथं आत्मा आत्म्याच्या ठिकाणी कायमचा आहे, तो अमर आहे, तो जन्मलेला नाही, त्याला कधी मरण नाही, त्याला सुख नाही, दुःख नाही, त्याला बंध नाही, त्याला मोक्ष नाही. आणि आपल्याला श्रुती माता आणि हे तुकाराम महाराज ज्ञानोबराय हे तत्वज्ञान आपल्याला सांगत आलेले आहे. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, अमर आहा खरे की पहा खोटे. हे अशा प्रकारचं हे आपलं मरण मी डोळ्यांनी पाहिलं असं तुकाराम महाराज सांगतात. एकदा असं झालं, घडलेली गोष्ट सांगतो की स्वामी महाराजांना हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅक आल्यानंतर इतके ते तडफडत होते की ते कधी डाव्या कुशीवर, कधी उजव्या कुशीवर, कधी पोटावर, कधी पाठीवर असे माशासारखे तडफडत होते. तेव्हा आम्हाला ते पावे ना त्याच्यामध्ये. तर स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही असं करा की या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मौन राहायला सांगितलं होतं. तर ते बोलायला लागले. म्हटले पोरांनो, ज्या वेळेला मृत्यू येतो ना तर त्यावेळेला आहे ना कसं होतं, तुम्ही एक ज्ञानेश्वरी आणा म्हणे. आणि त्यांनी ओवी सांगितली. ती ओवी मला आता लगेच आठवणार नाही. त्यांनी सांगितलं की अशाच प्रकारची ती ओवी होती. सांडोनी देहाची खोळी, सर्परी आला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. साप जो आहे आपली एकदा काट टाकून दिली का ते कात आता कोणी पुस्तकात ठेवली का कोणी बाजारात नेली त्याची चौकशी करत नाही. तसा हे शरीर सांडल्यानंतर मी माझ्या आत्मस्वरूपाला मिळणार आहे आणि याचा मला खूप आनंद आहे असं तेव्हा ती ओवी म्हणे सांगायला लागले. आणि ती लिहा म्हणे भिंतीवर. आम्ही म्हणलो स्वामी बोलायचं नाही. अरे बोलायचं नाही, माझा एक पाय स्वर्गात आहे, एक पाय पृथ्वीवर आहे. आणि अशा वेळेला मरताना मी माझे आयुष्यभर जो परमार्थ केला त्याचा मला आता उपयोग होत आहे. ह्या मरण माझे मरोनी गेले, मरणाची चिंता वाटत नाही, मी अमर आत्मा आहे हा बोध तुम्हाला मी जिवंत असताना सांगतो. मेलेला मनुष्य सांगायला येणार नाही. आणि तुम्हीच म्हणता गप्प बसा, मरा तुम्हीच. विठ्ठल याला म्हणतात मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. झालं पुढं काय? ठाव पुशिले, बुड पुशिले, ओस ओसले देह भाव. बरोबर ना? त्या ठिकाणी हाच आहे ना? नाही, अभंग नाही का? आपुले मरण आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो 16 अनुपम्य. आपलं मरण मी पाहिलं आणि तो 16 त्याला उपमा देता येत नाही अशा प्रकारचा हा 16 मी पाहिला. मरणाचा 16 कोणी म्हणतं का याला? पण संतांच्या दृष्टीनं खरा 16 जो आहे तो हा शेवटचा 16 मरणाचा 16 आहे. आणि त्याच्यामुळं मला काय झालं, चिंतामणी देवांना म्हणतात लोकांनी गाढवावर दिंड काढायचं ठरवू किंवा लोकांनी जय जय काय करू, ह्या दोन्ही गोष्टी माझ्या गावीच कधी माझ्या कानातून अंतकरणात उतरतच नाही. मला सगळीकडे केवळ आनंदच आनंद दाटला आहे. कारण मी ब्रह्म आहे आणि माझ्यासहित हे सगळं विश्वसुद्धा काय आहे? ब्रह्म आहे. आणि आनंदाचा भोग मला घडत आहे. हे अभंगाच्या द्वितीय चरणात आनंद दाटला त्रिभुवानी,
माणसाला कधी आनंद आपल्याला धन असेल, कीर्ती असेल, अनुकूल विषय प्राप्त होईल आणि मग आपल्याला आनंद मिळेल, ह्या भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत कल्पच्या कल्प गेले तरी त्या मनुष्याला खरं रम्य समाधान किंवा परमाशांती लाभणार नाही. आपल्याला विषय नसताना आनंदात राहता आलं पाहिजे, कारण आत्मा विषय नसतोच आत्म्याला, तरी आत्मा आनंद रूप आहे आणि तो आत्मा मी आहे. तर आनंदे दाटली तीही त्रिभुवने. या ठिकाणी जसं एखादं भांडं भरलं का ओसंडून राहतं, तसा ह्या महात्म्याचा जो आनंद आहे तो जेव्हा ह्या अंतःकरणात मावत नाही त्यावेळेला तो बाहेर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान सुरदाता. अशा प्रकारचा हा आनंद बाहेर ओसंडून वाहत असतो. आनंदे दाटली तीही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. सर्व काही आत्मरूप आहे. आपल्या कोणाचं भय त्याला राहत नाही. ज्याला माझ्याहून हा भिन्न वाटतो ना त्याला भीती असते. आपल्याला कधी भीती असते का? त्याप्रमाणे हे सर्व जर आत्मरूप आहे तर सांगड्या भीती कोणाची? आता कोणाची भीती आहे? तीच गोष्ट तृतीय चरणात सांगतात. आपण जर किती वेळा याच्याविषयी बोलत बसलो तर ह्या नियोजित वेळेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त बोलणं आपल्याला दररोज ह्या अनुष्ठान चालू आहे. दररोज रात्री जागरण होतं आणि मला सांगता येत नाही असं तरी मी कशाला सांगू. वेळ झाला म्हणणं बरं आहे,
याच्यामध्ये. तर आता आपण जेवढं चिंतन केलं हेच पुरे आहे. 6 चरणाचा अभंग आहे. जेव्हा कधी आपली भगवत कृपेने बाबांच्या इच्छेने भेट होईल तर राहिलेल्या अभंगाचं आपण कधीतरी चिंतन करू. हे भगवंताच्या इच्छेवर अवलंबून राहील. परंतु आता पुढचे जे चरण आहेत त्याचंही तात्पर्य जे आतापर्यंत आपण चिंतन केलं तेच आहे. यात तुम्ही म्हणाल सगळ्या अभंगावर चिंतन झालं नाही, परंतु सगळ्या अभंगाच्या ऐवजी भरपूर बाहेरचं चिंतन झालं की काय असं वाटेल. तर या अभंगातलं चिंतन जरी झालं नसेल तर ते बाहेरचं नाही, ते सगळे याच्यात संबंधित आहे. या ठिकाणी अभंगातलं नाही पण अभंगाच्या बाहेरचंही नाही. अशा प्रकारचं यथाशक्ती यथामती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्याला घेईल त्याचा बोध आहे. थोडक्यात ज्याला करायचं असेल तो एवढ्या चिंतन जरी केलं, मरणाचा विचार केला तर जीवनात मरणाच्या विचाराने वैराग्य कसं होतं, आनंद कसा उत्तरोत्तर वृद्धिंगत होतो, आपल्या जीवनात शांती कशी लाभते, त्यासाठी इंद्रिय जय मनोजयाची काय आवश्यकता आहे, भगवत भक्तीची काय आवश्यकता आहे, वेदांत विचाराची काय आवश्यकता आहे, ह्या सगळ्या गोष्टी शांत मनाने आपण जर विचार केल्या तर आपलं पाऊल उत्तरोत्तर उंच खडक काय उंच पदी उभे राहो. या ठिकाणी तुम्हाला जे काही आपलं मूळ या ग्रामवासियांचा असणारं जो काही मूळ अधिकार आहे तो अत्यंत उच्च कोटीचा आहे. बाबांना आपल्याला तिथंच न्यायचं आहे आणि त्याच अधिकारामध्ये आपण जाऊ आणि बाबांसारखं जीवनाचं परम कल्याण व्हावं. या ठिकाणी परमवंदनीय प्रातस्मरणीय स्वामीजी आणि ब्रह्मचारीजी महाराज यांच्या आज्ञेवरून या बाबांचं दर्शन होण्याचा योग मला जवळजवळ 45 वर्षाने प्राप्त झाला. हे मी माझ्या जीवनातले अगोदर सांगितलं भाग्य समजतो. कोणतीही गोष्ट जी असते त्याला पुण्य फलद्रूप झाल्याशिवाय होत नाही. तसं आपल्या सर्वांच्या आज्ञेने आमचं या ठिकाणी येणं झालं आणि आपली सेवा आम्ही काही करू शकत नाही, पण आपल्या आशीर्वादाने आम्हाला जे अलंकापूर क्षेत्रात राहणं घडतं, तिथं अनेक साधू संतांचं श्रवण घडतं, सद्ग्रंथाचं वाचन होतं. थोडं आपल्या आशीर्वादाने निर्वेदपणाने आम्हाला राहता येत असल्यामुळं हे 4 शब्द आम्हाला बोलता येतात. जसे कोणी इतिहासाचा भूगोलाचा अभ्यास करतात तसा हा एक वेदांताचा अभ्यास आहे. परंतु हा अभ्यास जर अनुभवाला आला नाही तर तो शून्य आहे. म्हणून या ठिकाणी हा अनुभव नसला तरी ही महान गोष्ट आहे, महान सत्य आहे. म्हणून आपल्या पुढं यथाशक्ती प्रगट करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल तुम्हाला अनुभव नाही तर मग आमच्या पुढं तरी कशाला सांगितला, तर तो याच्यासाठी सांगितला की या बाबांच्या वायुमंडलातले आपण आहात आणि आपल्या चरणी ही शब्दरूपी कुसुमांजली समर्पित करायची आणि त्याद्वारा हे ओठातले शब्द आमच्या पोटात जावेत अशी आपल्या चरणी भिक्षा मागण्यासाठी हे चिंतन करण्याचं या ठिकाणी धाडस केलं. इतकाच याचा अर्थ आहे. असो, या ठिकाणी मातृपितृतुल्य असणारे सज्जन आणि साध्वी या सर्वांच्या आशीर्वादाची याचना करतो आणि करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे, कोणा कारणे हे झालेशे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालवणी गोपाळा भारा असे. अशा प्रकाराने हे पुन्हा एकदा आपल्यासाठी बाबांच्या चरणी बाबांच्या सत्तेतून प्रार्थना करू की ह्या गावाचं जे नाव आहे ते अशाच प्रकारचं सार्थ राहावं आणि या अकराळ विकराळ कलिकालामध्ये या इथं बाबांनी जे काही चमत्कृतीपूर्ण जीवन त्यांचं सांगतात त्यापैकी एक आहे की या गावावर येणाऱ्या अनेक प्रकारच्या अरिष्टाची बाबांनी आपल्या स्वतःच्या तपस्सामर्थ्यावर त्या ठिकाणी त्याच्यावर मात केली होती. तसंच या ठिकाणी पुन्हा बाबांच्या चरणी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग भवेत्. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानेश्वर Thank you.
पंढरीनाथ भगवान की जय।